सर, आता जे पेरेंट्स किंवा त्यांच्या मुलांच्या संदर्भात त्यांची जी अपेक्षा असेल की डॉक्टर किंवा इंजिनियर या क्षेत्राकडे त्यांनी जावं, तुम्ही बोलले की फार्मसीच्या संदर्भातही तुमच्याकडे इन्क्वायरीज येत असतात आणि तुम्ही त्याच्यावरही गायडन्स करता. तर अशा सगळ्या पालकांना स्पेशली निकाल लागल्यानंतर तुम्ही जे म्हटलं की जी पॅनिक सिच्युएशन त्यांची होऊन जाते, तर मुलांना आणि पालकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं आता रिझल्ट सीझन, ॲडमिशन सीझन चालू होणार आहे. रिझल्ट कदाचित 4-5 दिवसात सगळे येणं सुरू होतील. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जेवढं जास्त घरी राहून काम राहता येईल तेवढं काम राहता आलं पाहिजे. आपल्याकडे ट्रेंड होता आधीपासून, म्हणजे रिझल्ट लागला की 4-5 कॉलेजला जाणे. पूर्वी ऑफलाईन अर्ज करावा लागत होता ना मॅडम. इथे शिवाजीला वगैरे अर्ज भरला, स्टेपल केले, सबमिट केला. आता तोच ट्रेंड, तो पालक वर्ग आता त्यांचेच मुलं आता समजा 12वीला आहे, त्यांना तोच ट्रेंड माहिती आहे. मग बरेचसे पालक या कॉलेजला जाऊन येतो, त्या कॉलेजला जाऊन येतो, सगळीकडे मिसगायडन्सच होते. ते चुकीचे आहेत का, कॉलेजवाले मुद्दाम फसवतात का? नाही. कारण की प्रोसेसच एवढी. आजच चंद्रकांत दादांचं, आजची गोष्ट, चंद्रकांत दादांचं एक मी पत्रकार परिषद बघितली. मेडिकलचा संस्थात्मक कोटा मी तुम्हाला सांगितलंच आहे की मेडिकलचा संस्थात्मक कोटा राहिलाच नाही. तसा सेम इंजिनिअरिंगचा पण संस्थात्मक कोटा आता चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. चंद्रकांत दादांनी आजच्याच पत्रकार परिषद, पूर्ण क्लॅरिटी माझ्याकडे अजून आलेली नाही आहे, त्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंगचा पण संस्थात्मक कोटा 3 पट फीजवर जाईल. मग आता कॉलेजकडे काही राहिलंच नाही आहे. 4 लोकांना तुम्ही भेटून पैसे देऊन काही होणारच नाही आहे. प्रोसेस कशी क्लीन करता येईल, कागदपत्राची पूर्वतयारी कशी करता येईल, हे सगळं रेडी करून घेतलं पाहिजे. बिलकुल.